नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहे भावनगरी मसाला मिरची। त्यासाठी मी ह्या भावनगरी मिरच्या घेतलेल्या आहेत। त्या स्वच्छ धुवून पुसून कोरड्या करून घेतले। त्या मिरचीला पहिल्यांदा आपण असे उभे छेद देऊन त्यातले सगळे बी काढून घ्यायचे आहेत। बघा, अशा उभ्या काढून घ्या। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही देठ काढा न काढा चालतील, काही फरक पडत नाही। असं उभ्या चिरून ह्यामधले पहिल्यांदा सगळे असे बी काढून घेऊया। फार बी नसतातच, तरी पण असतील तेवढे थोडे थोडे हे असे बी काढून घ्या। असे मी आता ह्या सगळ्या मिरच्यांचे बी काढून घेते। असे सगळ्या मिरच्यांचे बी काढून घेतल्यानंतर त्यामध्ये भरायला आपण काय काय मसाला घेतलाय ते बघूया। हे 4 चमचे मी बेसन घेतले, 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं बारीक कूट आहे, ही भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आवडीप्रमाणे, कारण ह्या मिरच्या अजिबातच तिखट नसतात त्यामुळे मी ही 1 चमचा कांदा लसूण चटणी घेतली आहे, चवीपुरतं मीठ आहे, थोडीशी साखर, थोडी हळद, थोडा हिंग, हे 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड आणि त्यामध्ये प्यायला हा मी पाव लिंबू घेतलेला आहे। लिंबू जर नसेल तर तुम्ही आमचूर पावडरचा पण वापर करू शकताय। पहिल्यांदा आपण आता हे बेसन भाजून घेणार आहे। आता बेसन भाजायला पॅन मी गॅसवर ठेवून घेतला आहे। त्यात आता हे थोडंसं तेल टाकून घेऊया आणि थोड्या तेलावर हे बेसन चांगलं भाजून घ्यायचं आहे। भाजून म्हणजे पूर्ण पण लाल नाही करायचं, त्यातला कच्चापणा कमी होईपर्यंत हे आपण परतून घेऊया। बघा, आता पीठ ओलसर होईल एवढंच आपण ह्यामध्ये तेल टाकले। पिठातला आता ह्या ओलसरपणा कमी झालेला आहे। 1-2-3 मिनटं भाजल्यानंतर बघा पिठाचा पण कलर थोडा बदलला आहे। आता ह्यामध्ये आपण ही कोथिंबीर पण परतून घेऊया। कोथिंबीर आणि हे शेंगदाण्याचं कूट पण मी त्यातच टाकणार आहे। आता थोडा वेळ कोथिंबीर परतून झाली की कूट टाकूया। बघा, आता कोथिंबीरीला पण ओलसरपणा आपला कमी झालेला आहे। भरलेला मसाला कसा आपण तळून घेतल्यानंतर तो शिजला जातो, पण आपण ही मिरची तळणार नाही आहे, नुसती तेल टाकून आपण ही शॅलो फ्राय करून घ्यायची आहे। त्यामुळं आतला मसाला हा छान असा परतून घेतल्यामुळं ही मिरची आपली कशी 2 ते 3 दिवस टिकतेही आणि लागते पण छान। बघा, आता हे भाजलेल्या शेंगदाण्याचंच कूट आहे, तरी पण मी हे थोडा वेळ एकसारखं करून घेते। त्यामध्ये आता हे उरलेले मसाले आणि तिखट मीठ साखर सगळंच आपण टाकून घेऊया आणि 1-2 मिनटं परतून हा गॅस मी आता बंद करणार आहे। असं एकजीव करून घ्या सगळं। बघा, आता 2-3 मिनटं परतल्यानंतर हा मसाला कसा एकजीव झाला आहे चांगला आणि कोरडा पण झाला आहे। आता हा गॅस बंद करूया आणि हा जरा थंड करून घेऊया 1-5 मिनटं। आता ताटात ओतून थंड करून घेऊया आणि नंतर ह्या मिरचीमध्ये भरायचं आहे। मसाला थंड झालेला आहे, आता त्यामध्ये पिळूया हा लिंबू आणि अजून एक थोडंसं तेल टाकून हे आपण कच्चंच तेल वापरणार आहे। हा मसाला ओलसर होईपर्यंत एकसारखा कालवून घेऊया। बघा, आता छान असा ओलसर झालेला आहे। ह्याच्यापेक्षा जास्त ओलसर करायची काही गरज नाही, मी फक्त 1 चमचाभरच तेल ह्यात टाकले। बघा कसा छान झाला आहे। आता ह्या मिरच्यामध्ये आपण भरून घेऊया। त्यात मावेल तेवढा सगळा असा छान भरून घ्या। बघा, आता अशा ह्या सगळ्या मिरच्या मी भरून घेते। बघा, ह्या सगळ्या मिरच्या ह्या अशा आपण भरून घेतलेल्या आहेत। ह्या साधारण एवढ्या मसाल्यामध्ये आपल्या ह्या 12 मिरच्या भरून झालेत। आता आपण जाऊया गॅसकडं
आता ह्या पॅनमध्ये आपण साधारण एक 3-4 चमचे तेल टाकून घेऊया. बघा आता तेल पण आपलं गरम झाले. ही एक मिरची आपण ह्यामध्ये अशी सोडून घेऊया. अशा करून ह्या आपण सगळ्या मिरच्या शॅलो फ्राय करून काढायच्या आहेत. गॅसची फ्लेम आपण ही लोच ठेवायची आहे. आता एक बाजू चांगली भाजून होईपर्यंत आपण हे एक 5 मिनटं झाकून ठेवूया. आता बघूया 5 मिनटं झाले. बघा 5 मिनटानंतर हे आता एक बाजू भाजल्यानंतर ह्या मिरच्या आपण अशा उलटून घ्यायच्या आहेत. बघा कशी छान भाजलेली आहे एक बाजू. अशा उलटून पालटून आपण ह्या मिरच्या चांगल्या मऊ होईपर्यंत भाजून घेऊया. मऊ जास्त नाही तुम्हाला वाटल्या वातड होतेच बाबा तर ह्याच्यावर ताट ठेवून ताटावर तुम्ही पाणी ओतून जरी ह्या चांगल्या वाफवून घेतल्या तरी चालतील. एक बाजू भाजून झाल्यानंतर आपण हे उलटून ठेवलेल्या मिरच्या बघा कशा छान मऊ झालेत. जवळजवळ ह्या तयार झालेतच. अजून 1-2 मिनटं हा फक्त गॅस मी चालू ठेवणार आहे आणि या मिरच्या आपण सर्व करूया. बघा मैत्रिणींनो अशी ही भावनगरी मसाला मिरची आपली तयार झालेली आहे. माझा हा मसाला मिरचीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.